ट्रेनर सोबतचं त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा ते थेरॉटिकल प्रॅक्टिकल जे आहे तर थोडं एक्सप्लेन करू शकता? ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमच्यासाठी चांगला होता आणि त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल खूप मदत केली आणि जर काय अडलं तर आम्ही त्यांना सारखं विचारायचो, ते आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर हे जे तुम्ही 6 महिन्याचा कोर्स केलेला आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही थेरॉटिकल नॉलेज घेतलेलं आहे, बट प्रॅक्टिकली जेव्हा तुम्हाला हे ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म करायचं आहे सो त्या रिलेटेड तुम्हाला काय गायडन्स मिळाला आहे ट्रेनर्सकडनं? हां, त्यांचा मी बोललो असं की त्यांचा जास्त थेरॉटिकलमध्ये फोकस नव्हता, त्यांचा प्रॅक्टिकलमध्ये होता. आमच्याकडनं ते कोडिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आणि त्यामुळे मला प्लेसमेंटच्या ॲक्टिव्हिटीजला मदत होती. सो तुमचं प्लेसमेंट रिलेटेड एक्सपिरियन्स त्याच्या रिलेटेड तुम्ही काय सांगू शकता? आमचे सेशन झालेले आहेत, सॉफ्ट स्किल सेशन झालेलं आहे, इंटरव्ह्यू सेशन झालेलं आहे. ते आम्हाला समोर बसवतात, म्हणजे फेस टू फेस लाईक रिअल टाईम इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करतात. त्यामुळे मदत होते आम्हाला आणि प्लेसमेंट ऑफिसर्स लगेच शेड्यूल करतात इंटरव्ह्यू, त्यामुळे यांची मदत होते. Hello guys, welcome to 7 Mentor where your dream comes into reality. I'm Sneha. I'm back with another podcast with another successful student story. His name is Aditya. So come let's meet Aditya. Hello Aditya, how are you? I am fine and you? I'm fine too. Aditya, can you just introduce yourself to the audience? माझं नाव आदित्य आहे आणि मी नुकतंच माझं MCA ग्रॅज्युएशन फिनोलेस कॉलेज रत्नागिरीतनं केलेलं आहे आणि आता मी 7 मेंटॉरचा मनस्टॅकचा कोर्स इनरोल केलेला आहे. आदित्य, तुमची स्कूलिंग कुठून झाली आहे? माझी स्कूलिंग फिनोलेस कॉलेज रत्नागिरीमधनं. ओके, आणि कॉलेज पण रत्नागिरीमध्ये कॉलेज केलं? रत्नागिरी. ओके, काय शिकला आहात तुम्ही? मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. ओके, मन स्टॅक करायचं आहे हे कसं तुम्ही डिसाईड केलं? मी पहिल्यापासून पॅशनेट होतो, म्हणजे मी रिॲक्टमध्ये काम केलेलं आहे. कॉलेजमध्ये असताना प्रोजेक्ट बिल्ड केले आहेत, त्यामुळे मी पहिल्यापासून पॅशनेट होतो आणि मी पुण्यामध्ये राहायला आलो तेव्हा मला 7 मेंटॉरबद्दल कळलं आणि 7 मेंटॉर बघितलं तर रिप्युटेड ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट होती, त्यामुळे मी तिकडे एनरोल केलं. सो 7 मेंटॉरबद्दल म्हणजे जसं तुम्ही पुण्यामध्ये कधी आलाय? पुण्यामध्ये मी आलो ऑक्टोबरमध्ये आणि मी सर्च करत होतो इन्स्टिट्यूट, तेव्हा मी 7 मेंटॉरची पॅम्पलेट बघितली, तेव्हा मी त्याला एनरोल केलं कारण तिकडे यांची रिव्ह्यूज चांगले होते, मेंटॉर ट्रेनर आणि चांगले आहेत म्हणून. ओके, मग तुम्ही काउन्सिलिंगसाठी कधी आला होता? काउन्सिलिंगसाठी मी नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आलो, तेव्हा मला मोहन बांगुळ सर काउन्सिलर म्हणून लाभले, त्यामुळे मी त्यांना फोन केला, त्यांनी मला चांगला गायडन्स दिला आणि माझी बॅच विदिन 10 डेजमध्ये चालू केली. ओके, सो 7 मेंटॉरमध्ये जसं तुमचा काउन्सिलिंगचा टोटल एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे त्यांनी कसं गाईड केला? आता तुम्ही मन स्टॅक चूज केलं आहे राईट, बट मन स्टॅकच का चूज करायचं आहे किंवा तुम्ही रिॲक्टमध्ये काम करत होता मग त्याच्या रिलेटेड कोर्सेस का नाही? सो मग तुम्हाला त्यांनी काय काउन्सिल केलं की तुम्ही स्पेसिफिक मन स्टॅकच चूज केलं? त्यांनी मला सांगितलं की मनस्टॅकचं बेनिफिट सांगितले इंडस्ट्रियल यूजसाठी आणि आता मार्केटमध्ये मनस्टॅक खूप बूममध्ये आहे कारण फ्रंट एंडसाठी रिॲक्ट वापरला जातं सगळ्याच इंडस्ट्रीजमध्ये का, त्यामुळे मला सर बोलले की मनस्टॅकचा कोर्स कर, त्यामुळे तुझा पुढे फ्युचर बिल्डिंगला मदत होईल. ओके, सो तुमची ट्रेनिंग कधी स्टार्ट झाली? ट्रेनिंग स्टार्ट झाली म्हणजे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. ओके, तुमचा ट्रेनिंगबद्दलचा एक्सपिरियन्स सांगू शकता, म्हणजे तुमच्या ट्रेनर सोबतचं त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा ते थेरॉटिकल प्रॅक्टिकल जे आहे तर थोडं एक्सप्लेन करू शकता? मला फर्स्ट टाईम आमचे सागर क्षीरसागर सर भेटले आणि त्यांनी सुरुवात केली ट्रेनिंगला आणि त्यांचा फोकस काय असतो, थेरॉटिकल सोडून प्रॅक्टिकल त्यांचा जास्त फोकस असतो, त्यामुळे क्वेरीज आम्ही विचारायचो सरांना आणि त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमच्यासाठी चांगला होता आणि त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल खूप मदत केली आणि जर काय अडलं तर आम्ही त्यांना सारखं विचारायचो, ते आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके, तुमची ओव्हरऑल बॅच ड्युरेशन काय आहे? ओव्हरऑल बॅच ड्युरेशन 6 मंथ्स आहे. रिॲक्टला 3 मंथ्स, नोड.js ला 3 मंथ्स, 3 मंथ्स. ओके, सो टोटल 6 मंथ्सचे आहे. सो तुमचं कम्प्लीट झालंय का तुम्ही आता ऑनगोईंग आहात? बॅच कम्प्लीट झालंय 31 जानेवारीला. ओके, सो दोन्ही म्हणजे फुल 6 मंथचं ड्युरेशन तुमचं कम्प्लीट आहे राईट? हो सर. सो मग आता तुमचं नेक्स्ट स्टेप म्हणजे तुम्हाला जे पण क्वेरीज वगैरे आहेत सो तुम्ही आता पण कनेक्टेड आहात ट्रेनर सोबत? हां, सो आमचे काउन्सिलर बोलले की 1 इयरपर्यंत तुम्ही आमच्या ट्रेनरला विचारू शकता. सो आम्ही आता पण मी टचमध्ये आहे त्यांच्याकडनं, मला काय लागलं तर मी त्यांना विचारतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला ते देतात आता पण. ओके, सो 7 मेंटॉरच्या कुठल्या ब्रांचमध्ये तुम्ही काउन्सिलिंग? चिंचवडमध्ये. ओके, काउन्सिलिंग चिंचवडमध्ये आणि ट्रेनिंग पण तुमचं चिंचवड ब्रांचमध्ये.
ओके. बाकी आता जसं आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण तुम्ही जॉबला अप्लाय करता किंवा काय, तो तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर लागतं. सो आता हे जे तुम्ही 6 महिन्याचा कोर्स केलेला आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही थेरॉटिकल नॉलेज घेतलेलं आहे, बट प्रॅक्टिकली जेव्हा तुम्हाला हे ॲक्च्युअलमध्ये परफॉर्म करायचं आहे, सो त्या रिलेटेड तुम्हाला काय गायडन्स मिळाला आहे ट्रेनर्सकडनं? हां, त्यांचा मी बोललो असं की त्यांचा जास्त थेरॉटिकलमध्ये फोकस नव्हता, त्यांचा प्रॅक्टिकलमध्ये होता. आमच्याकडनं ते कोडिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे, त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि त्यामुळे मला आता आमच्या प्लेसमेंटच्या ॲक्टिव्हिटीजला मदत होते. ओके. एक अशी सिनॅरिओ सांगू शकता तुम्ही की जेव्हा तुम्हाला एक कोड ड्राफ्ट करायचा होता बेसिकली, सो त्याच्या वेळेस तुम्हाला खूप अडचणी आल्या, बट तुम्ही लास्टला तुम्हाला एक कळलं की ओके नाऊ दिस यू हॅव टू सॉल्व दिस वे, सो त्याच्याबद्दल काही एक्सप्लेन करू शकता? हां, आम्हाला सरांनी प्रोजेक्ट करायला सांगितलेला लास्टच्या इनिशियल डेजला आणि त्यामध्ये मला खूप म्हणजे जास्त नाही म्हणजे डेटाबेस आपल्या बॅकएंडला कनेक्ट करायला एरर होते, त्यामुळे त्यानंतर सरांनी मला मदत केली, त्यामुळे माझं झालं बॅकएंड कनेक्ट झाला. ओके. सो तुम्ही जे आता शिकत आहात जसं की मनस्टॅकचा जो तुम्ही कोर्स केला, सो प्रॅक्टिकली तुम्ही हे कसं यूज कराल फ्युचरमध्ये, म्हणजे काय रिलेटेड जॉब्स तुम्ही करणार किंवा ते जे पण तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचा यूज किंवा कुठे तुम्ही असे एक्झाम्पल्स देऊ शकता? हां, मग तो मी आता मनस्टॅक केलं आहे, म्हणजे ते फुल स्टॅकमध्ये झालं. फ्रंट एंडला रिॲक्ट येतं, त्यामुळे फ्रंट एंड डेव्हलपरचे रोल असतात मार्केटमध्ये, त्यामुळे त्यांना मी इनरोल करू शकतो. परत बॅक एंड डेव्हलपमेंटमध्ये Node.js होतं मला, त्यामुळे मी Node.js डेव्हलपर म्हणून जॉब त्यांना मी अप्लाय करू शकतो. आणि डेटाबेसमध्ये MongoDB आहेच आणि त्याच्यामध्ये मी परत MySQL पण शिकलो, त्यामुळे मी डेटाबेसच्या पण 3 जॉब रोलला अप्लाय करू शकतो. ओके. एखादी अशी जॉब प्रोफाईल किंवा डेझिग्नेशन तुम्ही सांगू शकता का की जिकडे तुम्ही हे यूज करू शकता? जॉब प्रोफाईल हां. मग फुल स्टॅक डेव्हलपरला पण असतं, फ्रंट एंडला रिॲक्ट वापरलं जातं, बॅक एंडला Node.js आणि डेटाबेसला MongoDB. त्याच्यामध्ये मी आतापर्यंत दिले आहेत, असे इंटरव्ह्यू दिले आहेत, त्याचा माझा एक्सपिरियन्स आहे. ओके. सो जसं तुम्ही म्हटला इंटरव्ह्यू, सो आमची प्लेसमेंट टीम जे आहे ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी हेल्प करत असेल, राईट? सो तुमच्या आतापर्यंत किती इंटरव्ह्यूज झालेले आहेत? इंटरव्ह्यू तसे झालेले आहेत बऱ्यापैकी, त्यामध्ये आमच्या प्लेसमेंट ऑफिसर त्या मदत करतात, इंटरव्ह्यू शेड्यूल करून येतात. ओके. चिंचवड ब्रांचच्या आणि शिवाजीनगर ब्रांचच्या. मॅम, ओके. सो तुमचं प्लेसमेंट रिलेटेड एक्सपिरियन्स म्हणजे आता तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल होतं आहे, राईट? सो त्याचं प्रॉपर शेड्युलिंग तुम्हाला कसं येतं किंवा मग तुम्हाला काय गायडन्स भेटतो अपार्ट फ्रॉम की मॉक इंटरव्ह्यूज वगैरे तुमचे झाले असतील, सो त्याच्या रिलेटेड तुम्ही काही सांगू शकता? आमचे सेशन झालेले आहेत, सॉफ्ट स्किल सेशन झालेलं आहे, इंटरव्ह्यू सेशन झालेलं आहे. म्हणजे आमचे शिवाजीनगरचे ट्रेनर असतात, म्हणजे ज्या Node.jsचे React.jsचे, ते आम्हाला समोर बसवतात, म्हणजे फेस टू फेस लाईक रिअल टाईम इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करतात, त्यामुळे मदत होते आम्हाला. आणि प्लेसमेंट ऑफिसर्स लाईक ते आम्हाला लगेच शेड्यूल करतात इंटरव्ह्यू, कारण आम्हाला एक्सपिरियन्स असा आलेलाच आहे कोर्समध्ये, त्यामुळे यांची मदत होते. ओके. तर आत्तापर्यंत तुमचे किती इंटरव्ह्यूज झालेत? आतापर्यंत माझे 5-6 इंटरव्ह्यू झालेले आहेत. ओके. हां. काय चॅलेंजेस फेस केले तुम्ही इंटरव्ह्यूजमध्ये किंवा मग जे तुम्ही आधी म्हणजे बिफोर डुईंग द कोर्स तुम्हाला काय चॅलेंज यायचा आणि आफ्टर डुईंग द कोर्स तुम्ही काय डिफरन्स सांगू शकाल? इंटरव्ह्यूमध्ये पहिले कोर्सच्या आधी माझे कॉन्सेप्ट क्लिअर नव्हते आणि थेरॉटिकल जास्त नॉलेज होतं मला आणि कोडिंगचं कमी होतं आणि आता मला कोडिंगचं नॉलेज आलेलं आहे आणि थेरॉटिकल तर आहेच, त्यामुळे आणि सरांनी आम्हाला PDF आणि शेअर केल्यामुळे मला त्या नॉलेजमध्ये पण भर पडलेली आहे माझ्या. आणि त्यानंतर मी आता त्याच ह्याच्या विहाफने मी इंटरव्ह्यू देतोय. ओके. सो आधी जसं तुम्ही आता मेन्शन केलं की तुम्हाला कोडिंगमध्ये प्रॉब्लेम यायचा, सो काय नेमका डिफरन्स आहे की कुठे अडत होतं आणि कसं इझिली ट्रेनर्सनी तुम्हाला ते समजून सांगितलं की आता तुम्ही कोडिंग बेटर करू शकता? हां, लाईक ते हुक्स रिॲक्टमध्ये आणि आपले फंक्शन्स आणि होते, त्यामध्ये मला एरर यायचे. पहिले मी आमच्या कलिग्जला विचारायचो, कॉलेजमधल्या स्टुडंट्सला विचारायचो, त्यामुळे जास्त कॉन्सेप्ट क्लिअर नव्हत्या माझ्या. आता एक ते सरांनी फेस टू फेस सरांनी सांगितलं आणि प्रॉब्लेम सॉल्विंग केले, त्यामुळे माझं नॉलेज त्यामध्ये भर पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जास्त चांगल्या पद्धतीने कोडिंग करू शकतो असं मला वाटते. ओके. सो तुम्ही एक अजून गोष्ट मेन्शन केली होती की मॉक इंटरव्ह्यूज घेताना तुम्हाला सॉफ्ट स्किल्सचे पण सेशन झाले, सो सॉफ्ट स्किल्सच्या सेशननी तुमचा किती कॉन्फिडन्स बिल्ड करायला तुम्हाला हेल्प झाली?
सॉफ्ट स्किल सेशनमध्ये सर आम्हाला सांगायचे की सिनारिओ सांगायचे, म्हणजे एच आर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारले जातील आणि तुमचं ओव्हरऑल बिहेवियर काय असायला पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये, आणि त्यामुळे ते आम्हाला सांगल्याबद्दल आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि तशी आम्ही इंटरव्ह्यू देतो आता. एखाद 2 सिनारिओ सांगू शकता तुम्ही की ज्यांनी तुम्हाला हेल्प झाली? मग सरांनी जसं सांगितलं की आम्हाला त्यांना कॉन्फिडन्सली उत्तर द्यायचं, HR राऊंड असेल कुठला पण राऊंड असेल, कॉन्फिडन्सली उत्तर द्यायचं की आपला कॉन्फिडन्स समोरच्यावर म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं. सो त्यामुळे आपण त्यांना एक्सपिरियन्स कसा त्यांना फेस करतोय त्याच्यावर डिपेंड असतं. आपण जर मॉरल आपला डाऊन झाला असेल त्याच्यासमोर तर आपला ते इंटरव्ह्यू घेण्यात काही रस घेणार नाही. मग ते बोलले तुम्हाला येत असेल नाही, जर काय इनिशियल सिच्युएशनला तुम्हाला येत नसेल काय तरी पण आपण कॉन्फिडन्स दाखवायचा त्यांना, आणि आपल्या सॉफ्ट स्किलने म्हणजे इंग्लिश जर असेल तर तुम्ही आपल्या सॉफ्ट स्किलने त्यांना हे करायचं. आणि परत आम्हाला सर बोलले बिहेवियरबद्दल की आणि कसं बोलायचं, आणि बिहेवियर म्हणजे कसं की त्यांना आधी कसं ग्रीटिंग कशी करायची, म्हणजे म्हणजे आपण येताना मे आय कमिंग सर असं, म्हणजे लाईक ग्रीटिंग करायची कशी ते शिकवले सरांनी आम्हाला सॉफ्ट स्किल सेशनमध्ये. ओके, ह्याचा फायदा कितपत तुम्हाला असं जाणवतोय आता? हो सर, आम्ही आता सरांचं सांगितल्याप्रमाणे सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तेच फॉलो करतो, त्यामुळे इम्प्रेशन पडतं इंटरव्ह्यूवर. आणि तुम्हाला आता जसं 7 मेंटॉरमध्ये तुम्ही कोर्स केला आणि प्लेसमेंट तुमचं चालू आहे, सो तुम्हाला किती टाईम ड्युरेशनसाठी प्लेसमेंट गॅरंटी दिली आहे टीमने? टीमने आम्हाला 1 इयर प्लेसमेंट गॅरंटी दिलेली आहे आणि तशी ते मेल प्रोव्हाइड करतात. ओके, सो आता तुमचं आता रिसेंट काय शेड्यूल्ड आहे इंटरव्ह्यूज? रिटर्न आता कालच आम्हाला एक स्नेहा मॅम आहेत आमच्या चेंजसॉर्ट ब्रँचच्या, त्यांनी आम्हाला मेल प्रोव्हाइड केला आहे ड्राईव्हबद्दल, तो आम्ही काल भरला रिॲक्ट JSचा. ओके, सो आदित्य, जसं तुम्ही आम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला मन स्टॅक करायचं तुमचं ध्येय होतं आणि आधी तुम्हाला रिॲक्टमुळे जे जॉब रोल्समध्ये अजून थोडेसे प्रॉब्लेम्स येत होते, आणि आता जेव्हा तुम्ही ते करिअर परस्यू केले, तुमचा कोर्स कंप्लीट झाला आहे, आता मन स्टॅक रिलेटेड तुम्ही जॉब्स बघतात आहेत, राईट? सो आता काय डिफरन्स आहे 7 मेंटॉरमुळे की तुम्हाला असं वाटतंय जो कोर्स तुम्ही केला त्याच्याशी तुम्ही सॅटिस्फाईड आहात, आणि तुमचा कोर्स केल्यामुळे तुम्हाला किती त्याचा फायदा होतोय किंवा काय डिफरन्स जाणवतोय तुम्हाला आता करिअरमध्ये? हां, मला आता डिफरंट जाणवतोय, म्हणजे मला आता जास्त कॉन्फिडन्स आला आहे त्या इंडस्ट्रीमध्ये की मी आता इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो, कारण मी सॉफ्ट स्किल सेशन आणि हे एनरोल करतो दरवेळी, आणि आमच्या सरांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे मला मन स्टॅकबद्दल, त्यामुळे मी कॉन्फिडंट आहे. ओके, thank you so much Aditya for sharing your thoughts with us. We wish you all the best for your future interviews and hope you get placed soon by 7 Mentor team. Thank you. Thank you guys for watching. We'll meet you in another podcast with another successful student story. Till then, bye bye.